नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक मार्फत एक मोहीम राबवली जात आहे. फार्मर युनिक आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. आता हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नेमकं आहे तरी काय? हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला तर काढावं लागणारच आहे, पण त्याचे फायदे काय, तोटे काय? ते कार्ड जर काढलं नाही तर पी एम किसानचा पुढील जो 2,000 रुपयाचा हप्ता आहे, तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही, किंवा हे कार्ड कशा पद्धतीने काढावं लागतं, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा, की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ए टू झेड माहिती फार्मर युनिक आय डीबद्दल या ठिकाणी बघूया. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक मार्फत एक प्रकल्प राबवण्यात आहे, तो म्हणजे फार्मर युनिक आय डी. आता हा फार्मर युनिक आय डी काढायचं कशासाठी, तर शेतीविषयक संपूर्ण योजनांची माहिती किंवा योजनांचा लाभ तुम्हाला एका कार्डवर भेटणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 1 ऑक्टोबरपासूनच हे कार्ड काढायला सुरुवात झाली होती. 2023लाच या कार्डची सुरुवात झाली. त्या जिल्ह्यामध्ये एकदम यशस्वीरित्या फलत या ठिकाणी या कार्डचं मिळालं आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनानं संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्ड काढण्यासाठी या ठिकाणी आदेश दिले. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी आदेश दिले. तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील असेल किंवा तुमचं तलाठी कार्यालय असेल, यांनासुद्धा आदेश देण्यात आलेले. म्हणजेच काय, तर हे कार्ड तुम्ही ऑनलाईन काढू शकता. ऑनलाईन कसं काढायचं, तर हे कार्ड तुम्ही CSC सेंटर किंवा महा ऑनलाईन सेंटर किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हे कार्ड तुम्ही काढू शकता. आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. जर कार्ड काढलं नाही तर PM किसान म्हणजेच मोदीचा जो 2,000 रुपयाचा येणारा हप्ता आहे, तो हप्ता आम्हाला मिळणार नाही का? तर शेतकरी म्हणून लक्षात घ्या, येणारा जो 20 फेब्रुवारीनंतर अंदाजे हा हप्ता तुमच्या खात्यावरती येईल. पण जर तुम्ही ते कार्ड काढलं नाही तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती हा हप्ता येणार आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की ते कार्ड तुम्ही काढायचंच नाही. शेतकऱ्यांना जवळपास शेतकऱ्यांनी कार्ड काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. साईट जरी व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही हे कार्ड सकाळी जाऊन काढू शकता किंवा संध्याकाळी 7-7:30 नंतरसुद्धा व्यवस्थित साईट चालते, तेव्हासुद्धा जाऊन या ठिकाणी हे कार्ड काढू शकता. आता फायदे काय काय होतील, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल पीक कर्ज म्हणजेच किसान क्रेडिट कार्डमार्फत जे कर्ज दिलं जातं ते सुद्धा तुम्हाला मिळेल. दुसरं म्हणजे तुमची जमीन असेल किंवा शेती असेल, त्या शेतीचं आरोग्य राखण्याचं कार्ड या कार्डमार्फत केलं जाणार आहे. म्हणजेच तुमच्या मातीचं परीक्षणमार्फत केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा सर्व डाटा या ठिकाणी सेव्ह केला जाईल. तिसरं म्हणजे तुमच्या सातबाराला तुमचं आधार कार्ड लिंक होईल. तुमच्याशिवाय तुमच्या जमिनीचा कोणीही फेरफार करणार नाही. त्यामुळे तुमच्या आधार कार्डला तुमची जमीनसुद्धा लिंक होणं महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्यायचं आहे, येणारे जे तो PM किसानचे तुमचे हप्ते असतील, हे तुमचा किसान कार्डशिवाय मिळणार नाहीत. येणारा जो फेब्रुवारीमधील हप्ता आहे तो तुम्हाला किसान कार्ड नसलंसुद्धा तरीसुद्धा मिळेल. पण त्यानंतरचे जे येणारे हप्ते कदाचित त्या हप्त्यांसाठी तुम्हाला किसान कार्ड असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी या किसान कार्डसाठी नोंदणी करायची. आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा महा ऑनलाईन सेंटरवरती जा आणि तिथे जाऊन हे तुमचं कार्ड काढून घ्यायचं आहे. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.